आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. गेली 2 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील चिखली येथील संतोष नाईक यांच्या घराला आग लागून सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या होत्या. तर यामध्ये संसारोपयोगी साहित्यही जळून गेलं होतं. त्या कुटुंबाला आधार फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीनं संसारोपयोगी साहित्य, भांडे, कपडे, किराणा, धान्य अशी मदत केली गेली आहे. आधारच्या शिलेदारांनी त्या कुटुंबाला मोलाचा आधार दिलाय. आधार फाउंडेशन अशा प्रकारच्या संकट काळामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी जाऊन त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करतं. असा कोणावर प्रसंग येऊ नये, पण आल्यानंतर त्याला कोणाचा तरी मदतीचा हात असावा या भूमिकेतून आधारने आज निरोप यायचा उशीर, साहित्य गोळा होते, आणण्यासाठी सगळी यंत्रणा धावते, कुणाला सांगावा लागत नाही. आणि यामध्ये अत्यंत प्रामाणिक भावना हीच की त्या कुटुंबाला आपण मदत करायची. आणि म्हणून या आधारच्या माध्यमातून आज आपण इथे त्यांना, कारण पहिल्यांदा चौकशी काही झालं का ही केली जाते की त्यांना काय काय नाही नेमकं पाहून घ्या. जनरली काय होतं, शासकीय मदतीकडनं होतं येताना काय असते, अन्नधान्य, फार तर फार किराणा, पण आता त्यांना गरज असते रे, अंतराय बांगड्याचे कपडे असतात, भांडी असतात, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आधार जाणीवपूर्वक काळजी करतं आणि त्या गोष्टी घेऊन येतात. आणि त्यामुळे त्यांचा त्याच दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक बनवत, त्यांना झोपण्याची व्यवस्था याच्यासाठी मदत केली. इतका बारकाव्याने सगळी यंत्रणा लक्ष ठेवते आणि त्याचा फायदा होतो. असं अनेक ठिकाणी झालं. त्या कुटुंबाने नंतर आभारी मानले, कारण शेवटी आज या घडीला शासन स्तरावरून येणारी मदत लगेच दुसऱ्या दिवशी कधी येत नाही. ती मिळेल त्यांना कधी, त्यात काही दुमत नाही. पण तो आज काय, आता या घडीला आपण इथं आहोत, आता आपण मी घरात जाऊन आलो, काहीच कुठलंच कण नाही घरामध्ये, काहीच नाही. हे सगळे जे आहे फार गरम झालेले. अशा वेळेला ह्या दोन गोष्टी मिळणं तुटपुंज तरी सुद्धा त्याने, आता मी त्या ताईंना आणि यांना म्हणेल, नाईक यांना मित्राला, की याच्यातून सावरायचं. आता हे ध्यानात ठेवायचं, एवढी कुणीतरी माणसं तुमच्या मागे आलीत आणि दुःखाला सामोरं जावं लागतं. तुम्ही एवढे छोटं घर उभं केलंय, होईल आता थोडा त्रास होणार आहे तुम्हाला, पण याच्यातून पुढे आणि पुढे जाऊन अजून एक थोडीशी सूचना करेल की जरा विजेच्या बाबत, याच्या बाबत थोडं काळजीपूर्वक कनेक्शन देणं, अमुक तमुक सगळ्या बाबी पाहणं. काय होतं, तात्पुरत्या बाबी घराघरात केल्या जातात. आपल्या गावाकडे ती बहुतेकांच्याच होतो, नकोय व्हायला, थोडी काळजी करायची. हे असं खरं व्हायचं कारण काय, बरं तसं पाहिलं तर काही पाऊस नाही पडत, पुढे वातावरणात काही नाही, अचानक तुमच्या शॉर्ट सर्किट होतं, म्हणजे काहीतरी लूज आतमध्ये आहे, असं ठेवू नका. थोडं आता मुलं लहान आहे तुमची, सुदैवाने सर म्हटल्याप्रमाणे काही झालेलं नाही, ही फार चांगली गोष्ट. हे उभं राहायचं सगळे. आपण आधारच्या वतीनं फार मोठी मदत देतो असा भाग नाही, परंतु गळीत झाल्यानंतर सगळं अस्ताव्यस्त झालेलं असतं आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांची चूल पेटावी, त्यांना लेकराबाळांना 2 घास घालता यावे, त्यानंतर आथरून पांघरून त्यांना मिळावं आणि 1 महिन्याचा तरी त्यांचा किराण्याचा प्रश्न सुटावा, हा एक प्रामाणिक हेतू घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि तो प्रयत्न सातत्याने आपण करत असतो. आधारच्या बाबतीमध्ये सांगत असताना एक 10 रुपयाची किमया, त्याचं जर उदाहरण सांगायचं झालं, राजू नाईक नावाचा एक कामगार होता, तो पुण्यातला कामगार. तो दर महिन्याला पगाराला प्रत्येक मित्राकडून 10-10 रुपये जमा करायचा आणि त्या 10 रुपयांमधून त्यांनी असे कितीतरी इंजिनियर, डॉक्टर, वेगवेगळ्या समाजातील असे विद्यार्थी उभे केले आणि समाज जडणघडणीमध्ये त्यांनी फार मोठा हातभार लावला. आणि ती उत्तम कामगिरी लिहिलेला लेख तो आमच्या वाचनामध्ये आला. आणि त्याच काळामध्ये वडगाव लांडग्याला एक घटना घडली होती. रिवर्स गाडी घेताना एका मुलाच्या पोटावरून, एका 7वीच्या मुलाच्या पोटावरून ती गाडी गेली, रक्तस्राव झाला आणि त्याला दवाखान्यामध्ये नेलं. आणि कडलगच्या ठिकाणी सर्व्हिसला होते आणि तिथं दवाखान्यात नेलं, परंतु त्याला रक्ताची गरज भासली, अनेक खर्च असतो. आणि मग त्यावेळेस तो इकून तिकून आम्ही भागवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही विचार केला की आपणही प्रापंचिक माणसं आहोत, आपण स्वतःहून किती मदत करणार. आणि त्याच काळामध्ये हा लेख वाचण्यात आला आणि त्या लेखाचा एक इम्पॅक्ट आमच्या सगळ्यांवरती झाला. आणि आम्ही 4 जण एकत्र आलो आणि त्यावेळेस म्हणजे 15 मे 2007ला
एकत्र बसून आपण एखादी संस्था सुरू करूया, म्हणजे आपण एक ग्रुप सुरू करूया. ग्रुप होता सुरुवातीला, ग्रुप सुरू करूया अशी एक भावना तयार झाली आणि त्यातून हा आधार उभा राहिला. त्यानंतर हळूहळू आधारचा आधारवड झाला. आता महाराष्ट्रामधून नव्हे तर जगभरातून अनेक ठिकाणावरून याला देणगी येत असते. नावानिशी येते, निनावी येते, पण त्या देणगीचा सदुपयोग झाला पाहिजे ही भावना प्रत्येक आधार शिलेदाराची असते. इथं कोणी अध्यक्ष नाही, कोणी सरचिटणीस नाही, कोणतीही बॉडी तुम्हाला फ्रेम दिसणार नाही. इथं सगळे समान पातळीवर समन्वयक या भावनेतून सगळेजण समाजाचं देणं लागतं या भावनेतून सगळेजण काम करतात आणि म्हणून हा आधार उभा आहे. आणि आज या परिवाराच्या दुःखामध्ये वास्तविक पाहता कोणती जीवितहानी झाली नाही हे फार मोठं योगदान आहे. आल्या त्या ताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. खरं ती भावना असते की चला कोणाची ओळख नाही पाळख नाही तरी ही माणसं आपल्यापर्यंत आली, आपल्याला हातभार लावण्यासाठी आली, म्हणून त्या भावनेतून त्यांचा हुंदका दाटून आला. पण ताई कोणतीही आपली जीवितहानी झाली नाही हेच फार मोठं आहे. आणि कारण जीवितहानी भरून निघत नाही, ही आर्थिक हानी झाली ही कुठून कोणी ना कोणी हातभार लावून ती आपली निघू शकते. आणि म्हणून तुम्ही कोणतीही काळजी करू नका. आम्ही सर्वजण इथे उपस्थित असलेले सर्वजण आपल्या पाठीचे आहोत. की आमच्या आधार फाउंडेशनने आतापर्यंत कित्येक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलला आहे. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये उभं करण्याचा पाया असताना त्यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्यात. अनेक प्रसंगी जळिताच्या ठिकाणी किंवा दुःखद प्रसंगी आधारने खरोखर खूप मोठा आधार दिला आहे. आजही या गावामध्ये तुम्ही आलात, आपण आधारचे सर्व शिलेदार या ठिकाणी आलात. तालुक्यात आणि तालुक्याबाहेर तसेच राज्यात अनेक ठिकाणी आधारच्या वतीनं निराधारांना मदत केली जाते. यावेळी आधारचे शिलेदार डी वागचौरे, PD सोनवणे, डॉक्टर महादेव अरगडे, विठ्ठल कडुसकर, लक्ष्मण कोते आदींसह आधारचे शिलेदार मोठ्या संख्येनं हजर होते. तर नाईक कुटुंबानं आधार फाउंडेशनचे आभार मानलेत. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.